श्रीराम नमस्कार. आज दिनांक 17 मार्च 2024. श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 18. मागच्या भागामध्ये आपण श्रद्धा आणि विश्वास, सद्गुरूंवरती असलेला विश्वास आणि श्रद्धा, तसंच गुरूंवरती असलेली श्रद्धा व विश्वास याचं थोडक्यात आपण स्पष्टीकरण पाहिलं. भगवान श्रीकृष्ण या पांडवांच्या जीवनामध्ये महाभारत जर ज्यांनी वाचलं आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे, त्यांच्या लक्षात येईल की मुख्यत्वे प्रवेश हा द्रौपदी स्वयंवराच्या नंतर झालेला आहे. हस्तिनापूरला जेव्हा सर्व पांडव आले आणि मग तिथं भगवान श्रीकृष्ण भेटीला आला, तेव्हापासून वास्तविक त्यांच्या जीवनामध्ये कृष्ण होता. पण परमात्म्याचं, भगवंताचं सृष्टी निर्माण आणि धर्मस्थापना, ज्याच्यासाठी जन्म झाला होता किंवा ज्या कार्यासाठी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता, ते कार्य एका बाजूनी चालू होतं. मनाने गोंधळलेल्या अवस्थेतला अर्जुन प्रदर्शित करून सर्वसामान्य माणसांना येणारे प्रश्न भगवंतांनी अर्जुनाच्या मुखातूनच विचारून घेतले. आपल्याला कायम माहिती असतं की आपण जे जीवन जगतोय, ज्या गोष्टींचा उपभोग घेतो, मग चांगल्या असो वाईट असो, कुठं ना कुठं तरी कर्माशी त्या निगडीतच असतात. आणि इथं हा कर्माचा योग म्हणजे जी क्रिया केलेली आहे, ह्या क्रियेचा योग भगवंत अर्जुनाला सांगत आहे. कर्मफळ आणि कर्मयोग आणि कर्म, जसं आपण पाहिलं की भगवद्गीता जेव्हा सांगायला सुरुवात केली की त्याच्या अगोदरची परिस्थिती, की अर्जुनाचा असलेला आनंद, अर्जुनाला त्याच्या अंगामध्ये उत्पन्न झालेला द्वेष, युद्धासाठी तयारी केलेली त्यांनी स्वतःची पूर्ण आभूषणं, पोशाख, गांडीव धनुष्य, सर्व अस्त्र शस्त्र याची एकटवणे आणि आपण कोणाशी लढतोय याचंही उत्तम ज्ञान असलेला अर्जुन ज्यावेळी युद्धभूमीवरती मधोभागी रथ जेव्हा भगवान श्रीकृष्णांना घेऊन जायला सांगतो, तेव्हा आपल्या नातेवाईकांना बघून हतबल होतो. हे वास्तविक कुठल्याही माणसास, अभ्यासू माणसास हे सहजासहजी पचनी पडणार नाही. दुसऱ्या एखाद्याने कोणी तयारी केली असती आणि मग तिथं गेल्यानंतर त्याला नातेवाईकांचा पुळका आला असता तर ती गोष्ट वेगळी होती. पण इथं अर्जुनाला सर्व तयारीनिशी तो अर्जुन जो स्थितप्रज्ञ, ज्ञान आणि बुद्धीवरचा त्याचा असलेला ताबा, असं हे त्याचं व्यक्तिमत्व. असं व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती आपल्या नातेवाईकांना बघून थोडीशी घाबरल्यासारखी होते आणि पाप आणि पुण्य ह्याच्या विचारांच्या मध्ये ती अडकते. आता अगोदर काही अर्जुनाने युद्ध केली नव्हती का? तर सर्व स्तरावरती त्रिनिलोकी त्यांनी युद्ध केलेली होती. पण इथं भगवंतांनी जेव्हा सांख्ययोगातनं कर्मयोगामध्ये प्रवेश करताना किंवा दोन्हीचं वर्गीकरण करून हे समाजासमोर मांडताना भाव, मनात, मनुष्याच्या शरीरामध्ये, विचारांमध्ये, देहामध्ये असलेला उत्पन्न होणारा भाव हा दाखवलेला आहे. प्रत्येक गुण हा भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. 5 ज्ञान 5 कर्म अशा सर्व इंद्रियांचं स्पष्टीकरण सांख्ययोगामध्ये दिलेलं आहे की मनुष्य देहाला मोहित करणारी आपलीच इंद्रिय आणि त्या इंद्रियांना नियंत्रित ठेवणारी आपलीच बुद्धी
ह्याचा वापर योग्य वेळी कसा करावा हे भगवंतांनी सांख्ययोगाच्या शेवटी अर्जुनाला सांगितलं आहे की ते त्याचा काही भाग हा कर्मयोगात पण आपण पाहत आहोत. मुळामध्ये इथं जेव्हा ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सर्व दृष्टींनी पटवून दिलेलं आहे आणि मागची ओवी आपण पाहिली की तू माझ्यामध्ये सामील हो म्हणजे तुझा दृष्टिकोन आणि दृष्टी दोन्ही बदलेल. आपण जेव्हा भगवंताचं होऊन राहतो, हा शब्द किंवा हे वाक्य हा समर्पित भाव दर्शवतं. माझे गुरु असणं आणि त्या गुरूंच्या नियमांनी चालणं, सामावलं जाणं म्हणजे काय तर काय ते करतात तसं आपण करू शकत नाही. पण त्यांनी जे यम नियम अटी घालून दिलेले आहेत तर त्याचं आपण अनुकरण करणं आणि त्या मार्गाने चालणं म्हणजे आपण त्या गुरुला एक दिलेला मान किंवा गुरुमार्गावरनं चाललोय असं म्हणता येईल. चाललोय असं खात्रीशीर सांगता येणार नाही, म्हणण्याला हरकत नाही. कारण इथं भगवंतांनी अवस्था आणि परिस्थिती हे अर्जुनाच्या मार्फत समाजाला दाखवून दिलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी वेगळ्या मार्गे गुरुची ओळख करून दिलेली आहे की गुरु कसा असावा. हे इथं सांगायचं कारण असं की ह्या महाभारतामध्ये या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्यांच्या दोघांचं प्रत्येक क्षणोक्षणी नातं आणि भूमिका त्या अनुषंगाने बदलल्या गेलेलं आहे. काही ठिकाणी भावाचं नातं आहे, काही ठिकाणी मित्राचं नातं आहे, काही ठिकाणी गुरुचं नातं आहे, काही ठिकाणी गुरुबंधूंचं नातं आहे. मग या सर्व प्रकारातनं भगवंतांनी अर्जुनाला घेरून युद्धास याला तयार करायचं आहे आणि हे युद्धास तयार करताना ते ज्ञान त्याला द्यायचं आहे की जे भगवंतांनीच ठरवलेलं आहे, जे अर्जुनाच्या मार्फत विचारलं जातं आहे. आणि मग इथं अर्जुन येऊन थांबतो की भगवंता तू म्हणतोयस तर मी तुझ्यामध्ये समाविष्ट होतो. पण जर तुझं म्हणणं आहे की मी तुझ्यात जर समाविष्ट व्हावं आणि मी तुझ्यात सामावलं गेलो तर माझा मी राहत नाही, तर असं असेल तर मग माझ्या असण्याला अर्थ काय. मग आम्ही पांडव असण्याला अर्थ काय. कारण जर माझं हे जीवनच तुझ्याच हाती आहे, तू जसं सांगणार, तू विधाता आहेस. जर तू अगोदरच ठरवलेलं आहेस की माझ्या हातनं युद्ध व्हायचं आहे किंवा माझ्या हातनं युद्ध नाही व्हायचं आहे, मग सर्व गोष्टी अशा असताना ह्या बाकीच्या गोष्टींचा उपद्व्याप कशासाठी, कशाला पाहिजेत या गोष्टी. तू मला सरळ सांग की तू आत्ता जसं म्हणालास की माझ्यात तू समाविष्ट हो. मग हे समाविष्ट होणं जर तुला अगोदर माहिती असेल की जर मी तुझ्यामध्ये समाविष्ट होणार आहे तर मग बाकीच्या अगोदरच्या गोष्टी सांगायचं कारण काय, असं भगवंताला अर्जुनाने विचारलं. आणि मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतात सृष्टीची निर्मिती करताना जेव्हा एखादी गोष्ट निर्माण केली जाते, त्या निर्माण करताना त्या वस्तूचा, त्या गोष्टीचा शेवट कधी होईल याचं गणित पहिल्यांदा मांडलं जातं. आपण बघतो की एखादा पदार्थ बाजारातनं घेऊन येतो आणि घेताना काय बघतो तर त्याची एक्सपायरी डेट की हे कधीपर्यंत वापरले तर चालणार आहे. ती जर नसेल तर आपण त्या दुकानदाराला विचारतो की याच्यावरती ती तारीखच नाही आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन केल्याची दिनांक आहे, पण ज्या दिवशी तो संपणार आहे त्या पदार्थाचं विषण्णतेकडं जाणं होणार आहे, ती एक्सपायरी डेट ही त्याच्यामध्ये जर नसेल तर मनुष्य घ्यायला थोडासा चाच पडतो. मग हे रोजच्या जीवनातली गोष्ट आहे. मग इथं भगवंताने अर्जुनाला सांगितलं की ही सृष्टी निर्माण करताना देहबुद्धी, विचारबुद्धी, देहाची असलेली बुद्धी आणि विचारांची असलेली बुद्धी ही अर्जुना ह्या वेगवेगळ्या आहेत. देहाने विचार करायचा नाही तर बुद्धीने विचार करणं गरजेचं आहे. कारण देहबुद्धी जेव्हा विचारबुद्धीशी एकत्रित होते
त्यावेळीच हा खेळ मांडता येतो. आणि मग तिथं अर्जुन श्रीकृष्णाला विचारतोय की हे केशवा, तू जे बोलत आहेस हे माझ्या पचनी काही पडत नाही आहे. ही देहबुद्धी काय, विचारबुद्धी काय, हे नक्की काय आहे, ह्याला काय म्हणता येईल. आणि मी तुझ्यात जर सामावून गेलो आहे तर माझं असं वेगळं अस्तित्व राहणारच नाही ना. मग तू ज्याला सांगतोयस किंवा ज्याला सांगशील तो कोण? मग मला एक सांग, मी तुझ्यात समाविष्ट झालो म्हणजे माझ्या देहाचा ताबा हा भगवंता तू घेतलास, तर मग हे युद्ध करणारा मी का तू? म्हणजे तू करतोयस का मी करतोय? मग तिथं विचारधारा ही माझी आहे का तुझी आहे? तर इथं मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, वैचारिकता आणि बुद्धी ही तुझी जरी असली, तुझीच असणार आहे, पण त्याच्यामधले असलेला फरक तो हाच आहे की वैचारिकता. आज तुझ्यासमोर जे उभे असलेले द्रोण किंवा भीष्माचार्य, ज्या सभेमध्ये द्रौपदीचा, तुझ्या पत्नीचा अपमान झाला, तर तिथं ते बोलू शकले नसते का? त्यांच्या शब्दाला काही किंमत नव्हती का? पण ते तिथं बोलले नाहीत. जुगार खेळणं, द्यूत खेळणं ही वाईट गोष्ट आहे हे तुम्हा पांडवांना माहीत नव्हतं का? धर्मराज विसरले होते का? आणि जर हा खेळ म्हणून जर खेळला असेल तर ह्याच्यामध्ये भावंडांना आणि आपल्या पत्नीला डावावर लावायचा नियम आहे का? मग जर नियम तुम्ही सहजतेने तोडले गेलेत, आणि इथं लक्षात ठेव पार्था, तुझ्या मोठ्या भावाची आज्ञा, मोठ्या भावाचा निर्णय हाच माझा निर्णय, हे तुझं वाक्य आहे. आणि त्या अनुषंगानेच आज तुझा भाऊ समोर युद्धाला उभा आहे, म्हणजे तू युद्धाला करायला तयार व्हायला पाहिजेच. पण इथं तुझा मोह तुला आडवा येतोय. मी तुला आधीच सांगितलं की मोह, मत्सर, माया, अहंकार मनुष्यामध्ये असलेले हे रिपू मनुष्याला कार्य करून देत नाही. मग इथं द्यूत खेळताना तुमची सद्विवेक बुद्धी जागृत नव्हती का? तुम्हाला माहीत नव्हतं का? असं धरून चालू आपण तुम्ही जिंकला असतात तरी कोणाचा तरी त्याच्यामध्ये ऱ्हास होणं हे निश्चित होतं. दुर्योधनाला माहीत नव्हतं का की आपण जे कृती करतो आहे किंवा माझा भाऊ जे कृती करतोय, ज्या भावानी तुझ्यासमोर त्या बहिणी समान आपल्या वहिनीला आणून फेकलं, तेव्हा तुम्ही पती म्हणून काय केलं? तू युधिष्ठिराचा भाऊ होतास एवढं तुला माहिती होतं, पण त्यावेळी तू एका स्त्रीचा पती आहेस हे नातं तू विसरलास. मग ते नातं तुम्ही बाकीच्या भावंडांनी लक्षात घ्यायला नको का? प्रत्येक भूमिका जीवनातली मनुष्य ही वेगवेगळ्या तऱ्हेने निभावत असतो. त्या ठिकाणी तो ती भूमिका निभावताना त्या कर्माच्या अनुसरून त्याला स्वतःला कर्म करायला लागतं. फक्त ते योग्य आहे का अयोग्य आहे हे बघणं पार्था काम आहे. तू जे गोष्टी सांगत आहेस की या अयोग्य आहेत, मग ह्या गोष्टी तुम्हाला अगोदर घडणं, मला समाजामध्ये जेव्हा धर्म ही गोष्ट दाखवायची असते, जगनिर्मिती करताना त्या परमात्म्याला, भगवंताला आणि ब्रह्माला धर्म आणि अधर्म दोन्ही उत्पन्न झाल्यावरतीच धर्म म्हणजे काय कळू शकतो. आणि धर्माचं स्थान उत्पन्न किंवा स्थित आहे तेव्हाच अधर्म म्हणजे काय हे कळू शकतं. मग त्या खंडवनामध्ये तुम्हाला जाळण्याचा प्रयत्न झाला, ते अरण्य तुम्हाला नंतर राजवाड्यासाठी धृतराष्ट्रांनी, तुझ्या काकानी तुम्हाला बक्षीस दिलं आणि तुम्ही ते स्वीकारलं. त्यावेळची घटना अशी झाली की जेव्हा द्रौपदी जिंकून आले, हे पांडव सगळे हस्तिनापूरला कुंती घेऊन आली आणि आता मला राज्य मागायचं आहे, ह्या उद्देशाने ते हस्तिनापुरामध्ये प्रवेश करणार. आणि बोलणं चालणं झालं आणि तेव्हा धृतराष्ट्र आणि दुर्योधनाला त्याचा पक्का विरोध होता
की यांना काहीही द्यायचं नाही, कारण मनात असलेली पहिल्यापासूनची आग. आणि इथं लक्षात घे पार्था, भीष्माचार्यांनी जर मध्यस्थी केली असती तर तुम्हाला ते सहज अर्धराष्ट्र देऊ शकले असते. विदुराजवळ तसा प्रस्ताव पण मांडला गेला होता, पण तेव्हा ते काही बोलले नाहीत. ही त्यांची चूक नाही का? आणि मुळामध्ये आता तू हे विचारत आहेस, हे मुख्य कुठल्या नात्याने विचारतोयस हे महत्त्वाचं आहे. कारण जर तू ज्या तातश्री म्हणजे ज्यांना भीष्माचार्य म्हणलं जातं त्यांचा नातू म्हणून जर तू बोलत असशील तर वास्तविक तुला या युद्धभूमीवर असायचं खरं काही कारणच नव्हतं. आणि तुला काय झालेलं आहे की तू एक योद्धा म्हणून ज्या त्वेषाने इथं आलेला आहेस याच्यामध्ये तू भूमिकाच विसरलास. जर क्षत्रिय हा धर्म जर तुला माहिती आहे की आपलं देशाचं राज्याचं रक्षण करणं आणि योग्य धर्मस्थापना करणं हे तुझं जर कर्तव्य आहे तर तिथं तुला मोहाचा बळी का पडला आहे. आणि अर्जुना लक्षात ठेव, मोह हा अतिशय वाईट. मी इथं माऊलींनी उदाहरण देताना दिलेलं आहे की मोह काय करू शकतो. आपण जेव्हा भगवद्गीतेचा अभ्यास करतो तेव्हा एक उत्तम गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे की भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जसं सांगितलं तेव्हा बऱ्यापैकी ज्ञान प्रगत होतं. ऐकणाराही ज्ञानी होता. अर्जुना ज्ञानी होता म्हणून श्रीकृष्णाने ज्ञान दिलं, इतर सगळ्यांना दिलं नाही की सगळे मिळून ऐका आम्ही भाषण करतो असं नाही सांगितलं त्यांनी. जो ज्ञानी आहे त्याच्याजवळच त्याला ज्ञान दिलं. आणि आपण म्हणाल की तो अज्ञानी आहे मग ज्ञानी कसं म्हणतात त्याला, कारण जर ज्ञानी असता तर त्याला बाकीच्या गोष्टींची काही गरजच नव्हती. कारण ही भगवंताची खेळी असते की ज्ञानी माणसाला अज्ञानी, कारण प्रश्न विचारणारा सुद्धा हुशार पाहिजे. म्हणजे गणित मांडताना आपण जो अज्ञानाचं पांघरून घेऊन रूप घेऊन बसलेला आहे तो मुख्यत्वे ज्ञानी पाहिजे, जो प्रश्न विचारणारा पाहिजे. आणि तो अर्जुन होता, स्थितप्रज्ञ, बुद्धी आणि ज्ञानाचा योग्य प्रमाणे वापर करणारा. म्हणजे कुठल्या क्षणी काय विचारलं पाहिजे म्हणजे समाजापर्यंत जाईल ही जाणीव त्याला होती. आणि ही त्याची हालचाल किंवा हे त्याचं बोलणं, हे त्याचं विचारणं याचं नियंत्रण तो भगवंत करत होता. जो समोर श्रीकृष्ण नव्हता तो भगवान परमात्मा होता. एक शक्ती वेगवेगळ्या तऱ्हेने कशी कार्यान्वित होते ना त्याचं हे उदाहरण आहे. आणि मग माऊलींनी इथंच, आणि माऊलींचं काय होतं, माऊलींनी ज्यांच्या समोर ज्ञानेश्वरी सांगितली त्या सर्व माणसांना भगवद्गीतेतले देववाणी समजत नव्हती, समाजाला कळतच नव्हतं. तेव्हा नाथांच्या आदेशाने त्यांना सांगण्यात आलं की समाजाला सोप्या भाषेत कळेल असं तू सांग. मग दोन जर तुम्ही आपण म्हणलं की एका ठिकाणी अर्जुन हा स्थितप्रज्ञ ज्ञानी होता, त्याच्यासमोर भगवान श्रीकृष्ण सांगत होते. आणि दुसऱ्या ठिकाणी तो श्रीकृष्ण, तीच माऊली, तीच विष्णू स्वरूप अज्ञानांसमोर ते निरूपण करत होते. या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे एक समजाला भगवंतांनी जेव्हा अर्जुनाला सांगितलं तेव्हाचं असलेलं संभाषण आणि ज्ञानेश्वरीचं झालेलं संभाषण किंवा ज्ञानेश्वरांनी त्याचं केलेलं निरूपण इतकं सोपं होतं, इतकं त्याचे धागे त्यांनी मोकळे केले की ते समाजापर्यंत सहजतेने पोचले. मग इथं भगवंतांनी जेव्हा अर्जुनाला सांगितलं की मनुष्य देहामधल्या असलेल्या या इंद्रियांच्या हालचाली याच्यावरती मनुष्याचा ताबा नसतो, अर्जुना तुझा तसाच नाही आहे, तू सगळं दाखवतो आहेस. तर मग ते आत्महत्याकडे जाण्यासाठी मृत्यूकडे नेणारा रस्ता आहे रे हा. इंद्रिय आहेत पण त्याचा जर तुम्ही योग्य वापर केला नाही, जसं तू अज्ञानाचा वापर आत्ता करतोयस, मी सांगतोय माझ्यात समाविष्ट हो याचा अर्थ तुला जर कळत नसेल, त्याच्यावरती तुझा प्रतिप्रश्न असेल की मी तुझ्याच सामावल्यानंतर लढणारा मी का तू, असा तुझा जर प्रश्न असेल तर याचा अर्थ असा झाला की तू मला अजून समजून घेतलेलं नाहीस. गुरु हा जेव्हा शिष्यामध्ये जातो तेव्हा गुरुचे विचार त्या शिष्यामध्ये जातात. तो देहानी नाही तर ज्ञानानी आणि विचारांनी त्या शिष्याच्या बुद्धीमध्ये प्रवेश करत असतो.
शिष्याचं एक स्वतःचं ज्ञान असतं, पण ते त्याच्या इंद्रियांवरती अवलंबून असतं. जे अर्जुना, तुझं ज्ञान ह्या तुझ्या इंद्रियांमध्ये अडकलेलं आहे, म्हणून तू मोहित आहेस. मला मृत्यूचं भय नाही, पण यांच्या मृत्यूला मी कारणीभूत ठरणारा मी होईन असं तुझ्या मनामध्ये येणं म्हणजेच तुझ्या मनामध्ये मोह उत्पन्न होतो. आणि एक लक्षात घे, ज्या व्यक्तीला मोह उत्पन्न होतो, जो इंद्रियांच्या अधीन होतो, ती व्यक्ती ह्या जगतामध्ये जगण्यास योग्य नाही. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये याचं उदाहरण देताना खूप सुंदर सांगितलं, आपण ऐकलं पण असेल, की प्रत्येक म्हणजे त्यांनी उदाहरण देताना कसं सांगितलेलं आहे की हरण जे असतं, तर त्या हरणाला जर जेव्हा पकडायचं झालं तर तो पारधी एक संगीत लावतो किंवा संगीत वाजवतो. तुम्ही म्हणाल की त्या काळी कुठं संगीत टेप नव्हतं आणि काही नव्हतं, पण संगीत हे वाद्यातनं निर्माण होतं. आणि हरणाला पकडायचं असेल, जाळं लावलं, त्या जाळ्यापाशी हरणाने यावं असं वाटत असेल, तर संगीत, या संगीतामध्ये हरण अडकतं. म्हणजे त्या मोहामध्ये, म्हणजे ध्वनीमध्ये, ध्वनी म्हणजे कानाशी निगडीत असलेला ह्या इंद्रियामध्ये ते हरिण अडकतं. तुम्ही कधी डोळ्यासमोर सहज एखादी टी व्हीची सिरियल आणा, चित्रपट आणा, की जेव्हा हरिण दाखवतात तेव्हा बघा बासरीचं किंवा असं एखादं म्युझिक वाजवलेलं दाखवतात, की छानपैकी ते दोन्हीला एकमेकांना पूरक असतं. आणि इथं माऊलींनी सांगितलं की हरण जे आहे, त्या हरणाला कशाचा मोह होतो, तर संगीताचा होतो. आणि त्याच्यामध्ये ते इतकं मोहित होतं की त्याच्यात जाऊन ते अडकतं आणि स्वतःचा जीव गमावतं. तसंच त्यांनी दुसरं सांगितलं, स्पर्श. हत्ती जेव्हा उन्मत्त होतो, तर त्या हत्तीच्या बाजूला जर नुसती हत्तीण उभी केली, तर त्या हत्तीणीच्या स्पर्शाने तो हत्ती स्तब्ध होतो. म्हणजे त्या तो मोह आहे, हा स्तब्ध नाही होणं, तो मोह आहे की तो स्पर्श, त्याच्या स्पर्शाची तो वाट बघत असतो. तो स्पर्श झाल्या झाल्या तो शांत होतो, म्हणजेच इंद्रियाच्या अधीन होतो. नीट लक्षात घ्यायला पाहिजे. अधीनता म्हणजे काय आहे, नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. मग तिथं पुढं माऊली म्हणतात की तो पतंग बघा, की इतका सुंदर पतंग, पण त्या अग्नीचं सौंदर्य बघून, अग्नितत्वाचं सौंदर्य बघून इतका मोहित होतो आणि इतकं त्याला ते भावतं की त्याला स्वतःचं जीव जाईल हेही कळत नाही, आणि तो जातो आणि त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये समाविष्ट होतो आणि स्वतःचं जीवन संपून घेतो. हा आहे मोह. चौथी गोष्ट त्यांनी सांगितली की पाण्यामध्ये तरंगणारा मासा जिभेच्या इतका अधीन असतो की जेव्हा त्याला पकडतात तेव्हा त्या गळाला काहीतरी लावतात, त्याची जीभ ते गळाला लावलेला पदार्थ खाण्यासाठी चळवळते आणि ती जीभ बरोबर त्या जबड्यामध्ये अडकायला कारणीभूत ठरते आणि मासा स्वतःचं मरण ओढून घेतो. म्हणजे एवढ्या गोष्टी ज्ञानेश्वर माऊलींनी मोह म्हणजे काय या बाबतीत सांगितलेले आहेत. भुंग्याचं सांगितलेलं आहे की वासाचं, ही सगळे इंद्रियांची गोष्टी आहेत या, की वास इतका त्या भुंग्याला त्या परागकणांचा आकृष्ट करतो त्या कमळाचा, की त्याच्यामध्ये जाऊन त्या परागकणात दिवसभर तो इतका गुंगतो की रात्री ती कमळाच्या पाकळ्या मिटतात, पण त्याचं ते गुंगणं, तो मोह काही संपत नाही आणि स्वतःचा जीव त्याच्यामध्ये गमावून बसतो. हे माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की हे अर्जुना, हे बघ, ह्या प्राण्यांना एकच इंद्रियाचा मोह आहे आणि मनुष्याला पंच इंद्रिय, 5 इंद्रियांचा, 5 कर्म आणि 5 ज्ञान, असं 10 इंद्रियांमध्ये वावरणारा मनुष्य किती मोहित होऊ शकतो आणि त्याला किती स्तब्धता यायला पाहिजे. म्हणजे उदाहरण समजावून सांगताना दोघांमध्ये भेद बघा कसा आहे. आणि इथं मग भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की कर्म करणं आणि त्या कर्म केल्यानंतर त्याच्यापासून मोकळं होणं हे अर्जुन महत्त्वाचं आहे. हा निसर्गाचा नियम आहे.
ह्या निसर्गाच्या नियमामध्ये कोणीही बाधा आणू शकत नाही आणि ती तू आणू नयेस. संन्यासी होणं तुला जर सोपं वाटत असेल तर ते संन्यासी होणं म्हणजे एका संसारामध्ये निघून तू दुसऱ्या संसारात अडकण्यासारखं आहे. आणि एक लक्षात ठेव, संन्यासाला सुद्धा संसार असतो आणि मुळामध्ये तत्व हे सर्वात महत्त्वाचं असतं. आणि आपली स्वतःचं असलेल्या कर्माचा आपल्याला जन्मताच जो अधिकार दिलेला आहे त्याचं पालन करणं हे प्रत्येक जीवाचं कर्म आहे, त्याचं कारण आहे. तू कुठल्या घराण्यामध्ये जन्माला आहेस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मग अशा घराण्यामध्ये जन्मलेल्या पुरुषाला असं माघार घेणं हे जमत नाही. हे तुझे प्रश्न विचारणं, हे ते जे तू मला म्हणतोयस की माझ्यात समाविष्ट झाल्यानंतर मी करणार का युद्ध, तू करणार, हे असे तुझे जे प्रश्न आहेत याचा अर्थच तुला तुझी इंद्रिय अजून मोहित करतात. माऊली इथं सांगतात की दूध आणि साखर एकत्र झाली की जो विपाक मस्त पाक तयार होतो तो इतका सुमधुर असतो. हेच उदाहरण माऊलींनी त्याच्यात फक्त वेगळ्या तऱ्हेने सांगितलं की इतकं सुंदर असतो दूध आणि साखर. पण जर तुम्हाला पोटाचा व्याधी असेल, पोटाची व्याधी असेल तर तेच दूध साखर तुमच्यासाठी कुपथ्य असतं आणि ते पथ्य तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. ते जर दूध साखर जे अमृता समान आहे पण त्या स्थितीला ते कुपथ्य म्हणून काम करतं, तेव्हा आपण सद्विवेक बुद्धी जागृत ठेवणं गरजेचं आहे. कुठल्या क्षणी काय क्रिया करावी आणि काय करावं ह्याच्यासाठीच ज्ञानाचा वापर होणं गरजेचं आहे. असा तू ज्ञानी पार्थ आहेस, फक्त ते तू समयसूचकता न दाखवता तुला त्याचं अज्ञान आत्ता झालेलं आहे म्हणून तू असा वागतोस. जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी ह्या कशा उत्तम कर्मयोगाचं उदाहरणं देताना किंवा कर्म हा कसा योग आहे जुळून आणलेला आहे हे इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की एवढे सगळे ज्ञानी होते पण तरी या घटना घडल्या. आणि एक लक्षात घे, आज तू युद्ध केलं नाहीस, माझ्यात समाविष्ट झालास आणि तरी तुझ्या मनामध्ये हा प्रश्न आला. तू काय म्हटला सत्ता पार्था की भगवंता मी तुझ्यामध्ये समाविष्ट होतो आणि समाविष्ट झाल्यानंतर करणारं युद्ध हा मी का तू, हा मनात तुझा प्रश्न उत्पन्न होणार म्हणजे अजून तू माझ्यापासून बाजूला आहेस. तुझ्या मनात प्रश्न उत्पन्न होतो म्हणजेच अजून तू समाविष्ट नाहीस. आता ही गंमत अशी आहे, इथं श्रीकृष्णाचीच खेळी होती की त्यांनी समाविष्ट येऊ नये आणि समाविष्ट झाल्याचं दाखवावं, त्यांनी प्रश्न विचारावे आणि त्या ज्ञानाचा प्रसार भगवंतांनी धर्मस्थापनेच्या अगोदर करावा. सृष्टीचा करता करविता भगवंत परमात्मा कसा, ते या कर्मयोगाला महत्त्व काय ते याच्यामुळे आहे. दिसताना दोन दिसतात, अर्जुनाचा मूर्खपणा दिसतो, श्रीकृष्णाचं पटवून सांगणाऱ्यातला गुरुतत्व दिसतं. पण त्या दोन्ही ठिकाणी भूमिका बजावणारा तो परमात्मा हा एकच आहे. देव हा मंदिरापेक्षा मनुष्याच्या हृदयामध्ये राहणं जास्त पसंत करतो, कारण मंदिर कधीही बंद होऊ शकतं. हृदयामध्ये असलेला परमात्मा हा त्याच्यावरती राज्य करतो. मग तसं इथं भगवंत अर्जुनाच्या मार्फत समाजाला सांगतायत की त्या भगवंताला, त्या परमात्म्याला तुम्ही समर्पित व्हा, पण ज्ञान जे आहे हे ज्ञानाचा उपयोग तुम्ही परिस्थितीच्या अनुसरून करणं गरजेचं आहे. कर्मयोग ह्याच्यावरती अनेक गोष्टी झाल्यात. एक उत्तम एक छान उदाहरण म्हणून सांगतो, स्वामी विवेकानंदांनी कर्मयोग दिलेला आहे आणि त्या स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगामध्ये त्यांनी इतकं सुंदर उदाहरण दिलेलं आहे की मनुष्य मोहापासनं, मद मोह मत्सर माया अहंकारापासनं मनुष्यांनी किती वेगळं राहिलं पाहिजे हे स्वामी विवेकानंदांनी कर्मयोगामध्ये पटवून दिलं. की एका राज्यामध्ये एक राजा हा सगळ्या
प्रजेशी संवाद साधत असतो आणि त्यांना सांगत असतो की या जगतामध्ये अशक्य असं काही नाही. तुमच्याकडे तुम्ही राजा आहात, तुमच्याकडे खजिना आहे, तुमच्याकडे राज्य आहे, तर सर्व तुमच्या पायाशी आहे. आणि त्यांच्या ह्याच्यावरती कोणाचं दुमत आहे का असं तो विचारतो. की उद्या एखादा संन्यासी आला तर संन्यासांनी जर सगळं वैभव घेतलं तर तोही राजा होणार नाही का, असा प्रश्न तो बऱ्याच लोकांना विचारतो. पण राजाचं म्हणणं असं असतं की तुम्ही जे उत्तर द्याल त्याचं स्पष्टीकरण देणं हे बंधनकारक आहे. आणि कोणीही म्हणत नाही. पण एक संन्यासी तेव्हा तिथं येतो आणि त्याला म्हणतो की राजा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, पण तुला वाटत असेल की तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी द्यावं तर माझीही काही अट आहे. राजा म्हणतो ठीक आहे, सांग काय अट आहे. तो म्हणतो तू काही दिवस माझ्याबरोबर चल. म्हणतो बरं, नक्की जाऊ. आणि मग दोघं जण, तो राजा आणि तो संन्यासी, बाहेर पडतात. फिरत एका राज्यामध्ये येतात मोठ्या. आणि त्या राज्यामध्ये त्या राजाची जी राजकन्या असते तिचं स्वयंवर चालू असतं. आणि तेव्हाच आपण लहानपणापासून ऐकलं की स्वयंवर म्हणजे ती स्त्री त्या पुरुषाला निवडते आणि त्याला ती वरमाळा घालते. अशी ती निवडत बरेच देशाचे राजे तिथं आलेले असतात. ती सगळ्यांच्या मधनं अशी पुढं जात पण कोणालाच निवडत नाही. आणि बरोबर एक संन्यासी युवक तिला दिसतो आणि त्या संन्यासाच्या गळ्यामध्ये वास्तविक तो संन्यासी काय चाललंय हे बघण्यासाठी कोपऱ्यात उभा असतो. पण ती राजकन्या त्याच्या इथं येते आणि त्या संन्यासाच्या गळ्यामध्ये माळ घालते. ती घातल्या तो संन्यासी चिडतो, ती माळ काढतो आणि भिरकावून देतो आणि म्हणते, हे काय करतेस? मी संन्यासी आहे. राजाला वाटतं की हा संन्यासी आहे पण हा राजकन्याची लग्न करणार, मग माझं अर्ध राज्य मिळणार, ह्याच्यासाठी तो थोडासा लाजतोय. राजा त्याला म्हणतो तू काळजी करू नको. राजा ती फेकलेली माळ परत उचलतो, त्या संन्याशाजवळ येतो आणि त्याला परत ती माळ घालतो आणि सांगतो तू काळजी करू नकोस. माझ्या नंतर होणारं अर्ध्या राज्याचा राजा, त्याच्यापेक्षा मी आत्ताच तुला राजा करतो. ही माझी मुलगी पण तुझी राणी आणि हे राज्य पण तुझं. तो परत संन्यासी चिडतो आणि ती माळ काढतो आणि त्याचे तुकडे करतो आणि त्या राजासमोर टाकून देतो आणि तिथनं चालू पडतो. ते चालू पडल्या ती राजकन्या पण त्याच्या पाठीमागं चालायला लागते. आता हा संन्यासी आणि जो राजा ज्यांनी प्रश्न विचारला असतात, तो संन्यासी राजाला म्हणतो आपण ह्यांच्या पाठीमागं जाणार आहे, ह्यांना कळता कामा नये. पुढं तो संन्यासी, त्याच्या पाठीमागं ते लग्न करायची असते ती राजकन्या आणि त्याच्या पाठीमागं काही अंतराने हा नगरीतला राजा आणि तो संन्यासी, असं सगळेजण मागं पुढं जात असतात. आणि खूप अंतरात जातात. तो तरुण संन्यासी एका जंगलात शिरतो. ती राजकन्या त्याच्या पाठीमागं जंगलात शिरते आणि पुढं गेल्यानंतर तो कुठल्या बाजूला जातो हे राजकन्येला काही कळत नाही आणि तो अदृश्य झाल्यासारखा होतो. राजकन्येला दुःख होतं की आता काय करायचं आणि घनदाट जंगलात आलेलो आहे, तर आपण आता काही संध्याकाळ व्हायला आलेली आहे की परत यायचा रस्ता पण माहीत नाही आणि एकटी आलो आहे हे तिला लक्षात येतं. पण हे जे दोघं संन्यासी आणि राजा असतात हे तिच्या जवळ येतात आणि तिला सांगतात की तू घाबरू नकोस, आता संध्याकाळ होत आली आहे, त्या समोर मोठं झाड आहे, त्या झाडापाशी आपण थांबू, आजची रात्र इथं काढू आणि उद्या सकाळी आम्ही तुला तुझ्या गावी म्हणजे तुझ्या राज्यामध्ये परत सोडतो आणि आम्ही आमच्या मार्गाने जातो. राजकन्येला हो म्हणण्याच्या व्यतिरिक्त कुठला पर्यायच नसतो. तिघही जण त्या झाडाखाली थांबतात. पण अंधार हा खूप होत असतो. त्या झाडावरती एक घरटं असतं आणि त्या घरट्यामध्ये एक पक्षीण आणि त्याची 3 पिल्लं असतात. तो पक्षी बघतो की झाडाखाली तिघंजणं थांबलेत आणि ते थोडेसे थंडीने काकडतायत.
तो पक्षी त्या पक्षिणीला म्हणतो की आपल्या घरामध्ये, त्या झाडाला तो घर समजत असतो पक्षीने, की आपल्या घरामध्ये पाहुणे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करणं आणि त्यांचं सुखदुःख पाहणं हे माझं कर्तव्य आहे. आणि यांना थंडी आहे म्हणजे यांना अग्नी पाहिजे, तर या अग्नीची सोय मला करणं गरजेचं आहे. आणि तो पक्षी उडतो आणि काही अंतरावरती असलेलं कुठंतरी अग्नी पेटलेला असतो, त्यातली एक काडी आणतो आणि त्यांच्या पुढ्यात आणून टाकतो. ह्या तिघांनाही कळत नाही की अग्नी आला कुठनं, काडी पडली कुठनं, पण ते जसं ते थोडंसं गवत पेटतं तसं ते काड्या गोळा करतात, काठ्या गोळा करतात आणि टाकतात आणि अग्नी तिथं पेटवतात. त्यांना बरं वाटतं, चला की आपल्याला परमेश्वराने ही सोय केली. पण त्यांच्याबरोबर असलेल्या संन्यासाला कळत असतं काय घडतं आहे. आणि मग तो अग्नी हे होतात, पण दिवसभर चालून तिघही जण भुकेलेले असतात. तो पक्षिणीला म्हणतो, का गं हे खूप भुकेलेले दिसत आहेत आणि आता तर काही कुठनं मी काही खाणं वगैरे आणू शकत नाही आणि माझ्या घरामध्ये आलेल्या पाहुण्याला मी उपाशी ठेवू शकत नाही, तेव्हा यांची भूक भागवणं माझं कर्तव्य आहे. आणि तो पक्षी त्या अग्नीमध्ये उडी घेतो की मी जळल्यानंतर माझं शरीर ते खातील या विचाराने. तिघही जण बघतात पण काही करत नाहीत. मग पक्षी म्हणते, कदाचित त्यांच्या मनामध्ये संभ्रम असेल की एवढंच आपल्या तिघांना कसं पुरेल, आपण आपलं कसं वाटून घ्यावं आणि माझ्या नवऱ्याबरोबर अतिथीचं सेवा करणं आणि त्याच्या मार्गावर चालणं हे माझं पत्नीचं कर्तव्य आहे. आणि ती पक्षीणसुद्धा त्या अग्नीत झेप घेते की जेणेकरून त्या तिघांना पुरेसं अन्न तयार होईल. नंतर काही वेळाने ही तिनं पिल्लं बघतात की आपल्या आईवडिलांनी आपल्यावर एवढे उत्तम संस्कार केलेले आहेत, आपण चांगल्या घराण्यामध्ये जन्माला आलो आहे. तर ज्या विचारांनी आईवडिलांनी आपलं जीवाचं बलिदान दिलं हे आणि त्या आपण बघतोय की ते पाहुणे काही खात पित नाही आहेत, याचा अर्थ त्यांना पुरेसं अन्न नाही आहे. तर आपल्या तिघी मुलांचं कर्तव्य आहे की आईवडिलांच्या मार्गाने जाणं आणि तिन्ही पिल्लं त्या आगीमध्ये उडी घेतात. वास्तविक ह्या 5 जणांचा जीव जातो, पण हे तिघही त्या गोष्टीकडे ढुंकून पण बघत नाहीत. सकाळ होते आणि हे फक्त एवढं यांना हे कळलेलं असतं की या 5 जणांनी अग्नीमध्ये झेप घेतलेली आहे. सकाळी उठल्यानंतर तो संन्यासी राजाला म्हणतो की राजकन्येला आपण सोडून येऊ. राजकन्येला तिच्या राजवाड्याच्या मार्गापर्यंत येऊन तिला मार्गस्थ केलं जातं. ती तिथनं निघून जाते आणि हा संन्यासी राजाला म्हणतो, हे 3 पक्षी जीवनामध्ये मनुष्याला आपल्या कर्तव्य काय हे या तिन्ही पक्ष्यांनी शिकवलं. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याची सेवा करणं हा त्यांचा धर्म त्यांनी स्वीकारला, पाळला आणि त्या ठिकाणी स्वतःची जीवाचीही पर्वा केली नाही आणि स्वतःला मृत्यूच्या ताब्यामध्ये झोकून दिलं. म्हणजे इथं एक गोष्ट तू राजा लक्षात ठेव की कुठलीही गोष्ट करताना आपल्याकडं आलेला पाहुणा ह्याच्यासाठी सेवेसाठी उभा राहणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. की आपल्याकडे जर कोणी पाहुणा आला तर तो सुखी राहावं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. अतिथी देवो भव हे देवाशी निगडीत आहे की तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्याची तुम्ही सेवा करणं, त्याच्यासाठी स्वतःचा जीव गेला तरी चालेल. तो संन्यासी जो अदृश्य झाला, जो निघून गेला, तो इतका त्याच्या भूमिकेवरती एकरूप होता आणि त्याला कुठल्याही मद मोह मत्सर माया अहंकाराने ग्रासलं नाही आणि त्यांनी सहजतेने त्या राजकन्येचा आणि राज्याचा धिक्कार करून ते झुडकारलं. म्हणजे इंद्रियांना कसं ताब्यात ठेवायचं हे त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि ही राजकन्या जिला आपण जाऊन सोडलं, ही राजकन्या त्या दुःखामध्ये त्याच्या पाठोपाठ आली, पण तिने तो विचार केला नाही. ही मोहित झाली होती त्या संन्यासाच्या, तरुण संन्यासाचा देह बघून त्याच्याशी लग्न करण्यासाठी. पण भगवंताची कृपा, आपण तिच्याबरोबर होतो म्हणून ती वाचली.
पण ती ज्या मोहात अडकली, वास्तविक तो मोह तिला मृत्यूच्या दरबारी घेऊन जाणार होता. आपण नसतो, तिला मदत केली नसती, आपण बरोबर नसतो, तर कदाचित एखाद्या जंगली श्वापदाने तिची शिकार केली असती. आणि आज तिला काय प्राप्त झालं? तर काहीही नाही. ती यापुढेही आयुष्य जगताना त्या संन्यासाच्या प्रेमामध्ये, त्याच्या विचारांमध्येच ते आयुष्य जगणार आहे आणि स्वतःचं सुख गमावून बसणार आहे. म्हणून मोह होता कामा नये. या 3 गोष्टी मनुष्याने जीवनामध्ये शिकणं गरजेचं आहे. की कर्तव्य म्हणजे काय, काय झिडकारायला पाहिजे, आपल्या इंद्रियांवरती ताबा कसा पाहिजे, संन्यासी कोणाला म्हणावं. माऊलींनी इथं उदाहरण देताना सांगितलेलं की एकही संतांनी कोणी स्वतःची प्रतिकृती उभी केली नाही. आत्ताच्या काळामध्ये जर विचार केला तर कोणी स्वतःचा, एका तरी संतांनी सांगितलं का माझा पुतळा उभा करा, किंवा त्यांनी केला का? आज मनुष्य जिवंत असताना त्याचे पुतळे उभे केले जातात गुरूंचे, आणि त्यांच्याच हस्ते त्याचं उद्घाटन केलं जातं. पण इथं सांगितलं नाही. मग इथं माऊली सांगतात की हे बघ, की एकही संतांनी, म्हणजे जी शिकवण दिलेली आहे, या आपल्या इंद्रियांना कसं हाताळायचं हे जर सांगितलेलं आहे, तर त्या अनुषंगानेच मनुष्याने त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे. नाहीतर इंद्रियांचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग इथं जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की मनुष्याचं कर्म उपभोगताना, कर्माचा सिद्धांत स्वीकारताना तुम्हाला कुठल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. मग तुम्ही त्या राजा असून सुद्धा तुम्ही फक्त आणि फक्त तुमचं कर्तव्य करणं गरजेचं आहे. बाकी गोष्टींमध्ये तुम्हाला ढवळाढवळ करायचा अधिकार नाही. तू क्षत्रिय आहेस म्हटल्यानंतर तू त्या क्षत्रियाचाच फक्त विचार करायचा, इतर गोष्टींचा विचार करायचा तुला अधिकारच नाही. असं स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या कर्मयोगामध्ये हे कर्मफल म्हणजे काय, किंवा कर्माचं फळ कसं मिळतं, जरी मृत्यू मिळाला पाची पक्षांना, तरी तो देह हा स्वर्गवासी झाला, नरकवासी नाही झाला. कारण ज्याच्यासाठी हा देह दान केला गेला ते उत्तम कर्मामध्ये मोजलं गेलं. ज्या संन्यासांनी सगळं झिडकारलं, त्यांनी सगळ्यावरती लाथ मारली, ते उत्तम इंद्रियांवरती नियंत्रण ह्या उदाहरणामध्ये मोडलं गेलं. आणि जी राजकन्या परत घरी गेली पण तिचं मन कायम त्या संन्यासामध्ये अडकून राहिलं, हे मोहाचं उत्तम उदाहरण आहे की मोह हा दुःखाचं कारण ठरतो. हे समाजाने लक्षात घेणं गरजेचं आहे की मोह झाला मनुष्याला की ते दुःखाचं कारण आहे. आत्ता वाटणारा गोड पदार्थ पुढच्या क्षणी विष उत्पन्न करतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. माऊली सांगतात, जर तुम्ही नागाला दूध पाजलत, नागाला, सर्पाला जरी दूध पाजलत, तरी त्याचा गुणधर्म बदलणार नाही. तर डसणं हेच त्याचा धर्म आहे. मग मनुष्याला त्याचं जे कर्म आहे, ज्याच्यासाठी तुझा जन्म झाला आहे, मग इथं श्रीकृष्ण अर्जुनाला परत त्या प्लॅटफॉर्मवरती, त्या भूमिकेवरती आपण येऊ की हे समजावून सांगताना सांगतायत की तुझं काम काय आहे तेवढंच तू करायचं आहेस, त्याच्यासाठी जास्त प्रश्न विचारायची तू गरज नाही, असं तेच भगवान श्रीकृष्ण सांगतायत. आणि तेच म्हणतायत, तुझ्या पुढच्या प्रश्न तुझ्या डोक्यामध्ये मीच उत्पन्न करतो. ह्या ज्या गोष्टी आहेत, इथं अजून एक गोष्ट सांगायचं असं त्याच्यात उदाहरण म्हणजे आत्ता आठवलं म्हणून सांगतो की सुटणं, आपण थोडंसं विषयांतर होईल या उदाहरणावरनं, पण हे गरजेचं आहे की जेव्हा सृष्टीचा नियंत्रण केलं जातं, आज आपण बघतोय ह्या जगतामध्ये जो भार वाढलेला आहे, तर हा भार नियंत्रित करण्याचं कामसुद्धा तो परमात्मा करतो. आणि जेव्हा हे युद्ध संपलं आणि ह्या युद्ध संपण्याच्या नंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार समाप्तीची वेळ आली, तेव्हा भागवतामध्ये एक भगवंताचं वाक्य सांगितलेलं आहे की भगवंत आणि उद्धव बोलत असतात आणि ते भगवंत उद्धवाजवळ एक खंत व्यक्त करतात. उद्धव त्यांना विचारतो, महाराज तुमचा आता अवतार समाप्तीची वेळ आलेली, आता कुठलं कार्य राहिलेलं नाही आहे, तर आता अवतार समाप्तीला वेळ का?
आणि मग तेव्हा सांगतात की नाही, अजून एक कर्म बाकी आहे. तसं उद्धवा, तसं कौरव पांडवांचं युद्ध जेव्हा झालं तेव्हा बऱ्यापैकी पृथ्वीचा भार हा मी हलका केलेला आहे. हे वाक्य खूप सूचक आहे की परमात्मा आणि भगवंत हा एकमेव आहे की या सृष्टीचं नियंत्रण ठेवतो. आणि हे वाक्य इतकं महत्त्वाचं का आहे? कारण कौरव पांडवांचं युद्ध याचा अर्थ हे होऊन सृष्टीची नियंत्रता व्हावी, समाजापुढं सर्व गोष्टी याव्या, सर्व समाजाला ज्ञान प्राप्त व्हावं आणि काय ज्ञान आहे हे कळावं, याच्यासाठी एकाच ठिकाणी सगळी केलेली उपाययोजना, त्याचा हा जो निर्माता आहे हा भगवंत श्रीकृष्ण आहे. त्यांनीच घडवून आणलं. कौरवांचं सुद्धा दुर्बुद्धी झाल्याशिवाय सुबुद्धीचं उदाहरण दाखवताच येणार नाही. द्रौपदीनी बोलली म्हणून तिला तिची शिक्षा मिळाली हे तेव्हा कळलं पाहिजे की स्त्रियांनी सुद्धा बोलताना भान राखणं पाहिजे. पटकन आपण एखाद्याचा अपमान करून मोकळा होतो, मग त्याच्यासाठी काय किंमत मोजायला लागते याचं भगवंतानी पुढं लगेच ताबडतोब कर्माचं फळ दाखवून दिलेलं आहे. नाहीतर वेगळं काय होतं? आंधळाचा मुलगा आंधळा असं ती फक्त द्रौपदी म्हणाली, पण धृतराष्ट्र तर आंधळाच होता. म्हणजे आंधळाचा मुलगा आंधळा हे जे म्हणणं आहे हे चूक होतं. आणि या एका वाक्यामुळं किती समीकरणं भगवंतानी गुंतवून ठेवलेली होती. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता, बोलता, तेव्हा आपण म्हणतो की किती बिचारे ते पांडव होते की त्यांनी इतकं उपभोगलं, इतकं सगळं झालं. पण छोटीशी गोष्ट असते, पण ती मोठ्यापेक्षा छोटी गोष्ट जास्त स्फोटक असते. जेव्हा तुम्ही स्वतःचं स्थान निर्माण करता समाजामध्ये, जेव्हा एखादी गोष्टीच्या अनुषंगाने तुम्हाला समाज ओळखतो, तेव्हा त्याचं भान तुम्हाला सामाजिक ठिकाणी राखणं हे गरजेचं असतं. हे भगवंतानी दाखवून दिलं की हा धर्मराज, हा युधिष्ठिर, ह्याच्याकडे बघून जर लोक धर्म म्हणजे काय जर शिकणार असतील आणि हाच माणूस जर उद्या जुगार खेळायला लागला, द्यूत खेळायला लागला, तर समाज उद्या जर त्याचं राज्यातली माणसं द्यूत खेळायला लागली तर त्यांची चूक काय? राजात जुगारी असेल तर प्रजा जुगारी का नसावी? मध्ये पडला श्रीकृष्ण येऊन, जुगार खेळू नका. निर्माता आहे भगवंत, लक्षात घ्या. भगवंत बाहेर उभा आहे. हा बाहेर म्हणजे असं राजवाड्याच्या बाहेर उभा नाही, भगवंत त्या आवरणाच्या बाहेर उभा आहे. तो म्हणतोय की तुला सुबुद्धी दिलेली आहे, तुला तो अधिकार दिलेला आहे, ते स्थान दिलेलं आहे, ह्याचा तू उपयोग कसा करतोयस हे मी बघतोय. आणि ती स्थानं निर्बल झाल्यानंतर तो द्रौपदीच्या मदतीला आलेला आहे. म्हणजे तुम्ही गलित स्वतःचं सगळं गमावून बसलात. हा गमावलेला आत्मसन्मान हा अज्ञानाचा भाग होता. अर्जुनाला तेव्हा लक्षात येणं गरजेचं होतं की कृती मी केलीच नाही, पण अनुमोदन केलं. म्हणजे खून करणाऱ्याला तेवढीच शिक्षा जेवढा त्याच्याबरोबर असणाऱ्याला शिक्षा, दोघांना शिक्षा समान. मग हे पण दोषी झाले. फक्त कौरव दोषी होते का? श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय, अर्जुना तू ज्या अनुषंगाने विचार करतोयस ना की यांनी माझ्यावर अत्याचार केले आणि आता मी त्यांना कसं मारू, तर तसं नाही आहे. अरे तू आज हे युद्ध सोडून जर गेलास ना तर हे किती माजतील. अगोदरच त्यांनी तुमची योग्यता सिद्ध केलेली आहे की तुम्ही अयोग्यच आहात. तुम्ही एका स्त्रीचे पती होण्याच्या योग्य नाही हे त्यांनी त्या द्यूतगृहामध्ये सिद्ध केलेलं आहे की तुम्ही काहीही करू शकत नाही, तुम्ही आमचे दास होण्याच्याच लायकीचे आहात हे त्यांनी सांगितलेले आहेत. आणि अर्जुना आता तू जर नाकारलंस आणि गेलंच तर त्याच्या सोडलंच युद्धभूमी, तर ह्याच्यावरती शिक्कामोर्तब झाल्याशिवाय राहणार नाही की ते जे बोलत होते तेच खरं होतं. काही नाही. आज तू कशाच्या बंधनात नाही आहेस.
त्यांनी केलेली शिक्षा, त्यांनी केलेल्या चुकीचा मार्गाचा अवलंब याची शिक्षा द्यायची आणि प्रजेसमोर उत्तम आदर्श ठेवायचा, उत्तम उदाहरण मांडायची वेळ अवस्था ही जेव्हा तुझ्यासमोर परमेश्वराने, त्या परमात्म्याने संधी दिलेली आहे, तेव्हा ती तू नाकारतोयस आणि त्याच्यामधनं पळ काढतोयस. याचा अर्थ असा झाला की तू भ्याड आहेस आणि त्या कौरवांच्या केलेल्या कृतीला तू स्वतःहून खतपाणी घालत आहेस. म्हणजे आत्ताच तुझी किंमत काही नाही करत ते, तर तेव्हा तुझी किंमत काय करणार? तुला तुझ्या नालस्ती, तुला जे मनात वाटतं आहे की ह्याचे करून मला काय प्राप्त होणार, ते प्राप्तीचा तुझा संबंधच नाही आहे. तू जर तुझ्या पत्नीला न्याय देऊ शकत नसशील, तुझ्या घरच्यांना, भावंडांना न्याय देऊ शकत नसशील, तर उपयोग काय? पण हाच न्याय हे जेव्हा भगवंत श्रीकृष्ण सांगतो, तेव्हा पुढची जी गोष्ट मी सांगायचं अर्धवट थांबलो की मग भागवतामध्ये जेव्हा ही गोष्ट श्रीकृष्णाची अवतार समाप्तीची आहे, जेव्हा उद्धवानी विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं अजून यादव जिवंत आहेत. भगवंताचं, परमात्म्याचं ते कामच आहे की सृष्टीवरती जर समतोल राखायचा असेल तर तिथल्या राक्षसी वृत्तीचा खात्मा हा झालाच पाहिजे. ज्या कुळामध्ये हे यादव होते, त्याच कुळामध्ये हे समाजाला बिघडवायचं आणि एकमेकांमध्ये भांडण करून हे ह्या समाजाला घातक ठरतील हे भगवंताला माहिती होतं. म्हणून तो यादव कुळ नष्ट करायचं काम अजून बाकी आहे उद्धवा. त्याच्यासाठी मी आता उपाययोजना करत आहे, असं तो युद्धवाला सांगतो उद्धवाला. आणि मग पुढं ते कृष्णाची आता हे केलं, डोक्यामध्ये आलं की आता हा करायचं आहे, त्याच्यासाठी काहीतरी योजना पाहिजे ना. भगवंताच्या समोर योजना तर पाहिजे. सहजासहजी तर सोपी गोष्ट आहे. यादवांना नष्ट करायचं तर यादवांसाठी अजून एक कोणाला तरी समोर उभं करायला पाहिजे की ते यादवांच्या पेक्षा भारी असतील, तेव्हाच ते यादव संपू शकतील. पण तेव्हा यादव इतके बलाढ्य होते की त्यांचा सहजासहजी पराभव होणं शक्य नव्हतं. हे भगवंताला मान्य होतं. परत सगळा पसारा वाढला असता. म्हणून मग त्यांनी काय केलं, स्वतःच्या मुलांच्या बुद्धीमध्ये शिरून ही कृष्णाची जी मुलं होती ती त्या एका अरण्यामध्ये फिरायला गेली. आणि फिरत असताना समोरनं एक ऋषी जात होते आणि ह्यांच्या मनामध्ये त्या ऋषींची चेष्टा करण्याचा विचार उत्पन्न झाला. आणि सांब हा त्यांच्या ह्या मुलांबरोबर होता. आणि त्या सांबाला त्यांनी काय केलं की पोटामध्ये सगळ्या जी वस्त्र होती ती पोटामध्ये आतमध्ये त्याच्यामध्ये भरली आणि त्या ऋषींच्या समोर काही अंतरावर घेऊन गेले. तर ऋषींपासून उभी राहिले आणि श्रीकृष्णांच्या मुलांनी त्या ऋषींना विचारलं की महाराज नमस्कार, सांगा ह्याला पुत्ररत्न होईल का कन्यारत्न होईल? ऋषींना लक्षात आलं की ही श्रीकृष्णाची मुलं आहेत, पण यांचं आचरण किती वाईट आहे. एका सत्पुरुषाशी, एका संन्यासाशी, एका साधूशी कसा व्यवहार करावा हे सुद्धा यांना कळत नाही. यांना शासन करणंच योग्य आहे. आणि ते तिथं ऋषी शाप देतात की या सांबाच्या पोटी लोखंडाचं कांब जन्माला येईल आणि तुम्ही एकमेकांच्या विरुद्ध, भावंडांमध्ये, कुळामध्ये एकमेकांच्या विरुद्ध लढून माराल. आणि मग त्याच्यानंतर तसंच झालं. यादवी युद्ध झाली. त्याच्यात त्या लोखंडाची जी मुसळ दाखवली त्या प्रमाणाच्या त्या शस्त्रांचा वापर केला गेला आणि यादवांनी एकमेकांना संपवलं आणि ते कुळ नष्ट झालं. आता ही गोष्ट बघा, इथं भगवंत कुठं आहे? भगवंत हा सृष्टीचा रचिता आहे. सगळ्या ठिकाणी व्यवस्थित बॅलन्स ठेवणं, समतोलपणा राखणं हे त्याचं काम आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी असा विचार केला का की माझी मुलं आहेत किंवा आहे. इथं लक्षात घेण्यासारखं उदाहरण हे सांगण्याचं कारण असं, जिथं अर्जुन
ज्या आपल्या नातेवाईकांच्या विरुद्ध लढायला तयार नाही, जेवढं त्यांनी भाषण श्रीकृष्णाला ऐकवलं की हे माझे अमुक आहेत, हे माझे तमुक आहेत, मी कसं करू, मला पाप लागेल. इथं भगवान श्रीकृष्णाला हे तुम्हाला गोष्ट सांगायला एवढ्यासाठी लागली की जेव्हा आपण एखाद्याला ज्ञान प्रदान करतो, त्या ज्ञान प्रदान करण्यामागं सुद्धा त्या जो ज्ञान प्रदान करण्याच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडलेल्या असतात, ज्या गोष्टी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये सुद्धा घडल्या होत्या, त्याचा इथं उपयोग भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञान देताना वापरलेला आहे की नातेवाईक, नातं ह्याच्यापेक्षा मनुष्याला त्याचं कर्तव्य हेच सगळ्यात मोठं श्रेष्ठ असतं. येणारी प्रत्येक गोष्ट, येणारा प्रत्येक मनुष्य हा काही क्षणासाठी या पृथ्वीचा एक भाग असतो, पण तो भाग त्याला जे कर्तव्य, त्याला जे कार्य दिलं असतं ते कार्य करण्यासाठीच त्याचा जन्म झालेला असतो. त्याच्या व्यतिरिक्त तो काही त्यांनी करू नये अशी भगवंताची स्वतःची इच्छा असते. आणि याच्यात सुखाचा भाग पण बघा किती उत्तम दिला आहे. आज आपण बघतो की पेपरमध्ये की अमुक अमुक इस्टेटीसाठी एकाने चुलत्याचा खून केला. म्हणजे इस्टेट जागेवरतीच राहते. ज्याचा खून केला त्याची इस्टेट घेण्यासाठी दुसरा चुलता मारतो, पण जो एक तर मेला आणि दुसरा तुरुंगात गेला. म्हणजे ज्या मोहाचा पायी तुम्ही काय केलं, स्वतःचं जीवन, स्वतःचं आयुष्य हे कष्टात टाकलं. आणि मग इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तेच सांगत आहे की तुझी वैचारिकता बदल, तुझी जी विचारधारा आहेत ना की हे माझं आहे तसं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ती चूक फक्त एका ठिकाणीच नाही आहे. आणि हा जे लढतायत तेव्हाच निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होता. या भीष्माचार्यांनी आणि द्रोणाचार्यांनी, त्यांना माहिती आहे की मी चुकीच्या ठिकाणी लढतोय. आणि चुकीच्या ठिकाणी पण एक लक्षात घे, त्यांचं ज्ञान लक्षात घे, मी लढतोय पण लढत नाही, मी ज्ञान देतोय पण मी अज्ञानी आहे. या दोन्ही भूमिका द्रोणाचार्यांनी आणि भीष्माचार्यांनी पाळलेल्या आहेत. मी तुमच्या बाजूनी लढतोय, अधर्माच्या बाजूनी लढतोय, पण कृती करताना ती धार्मिक झाली, धर्माच्या बाजूनीच झाली. त्यांनी भीष्माचार्यांनी काय केलं, जेव्हा त्याला रोज लढायला जायचं ते मारायचेच नाहीत. आणि मग संध्याकाळी आले की दुर्योधन त्यांना तो सांगायचा, काय तुमचं आहे, काय तुमची प्रसिद्धी, काय तुमचं बल, एका दिवसात युद्ध संपवणार आहे तुम्ही, आज किती दिवस झाले, तुम्ही काहीच करू शकत नाही. याचा अर्थ सिद्ध एवढंच होतं. हे आपण ऐकतो, पण अदृश्य काय आहे, भीष्माचार्यांचं पांडवांप्रती असलेलं प्रेम. मला करायचंच नाही आहे पण मला करायला लागतंय. का करायला लागतंय? भीष्माचार्यांना कुठंतरी मनामध्ये वाटत होतं, अरे बाबा आज एक ना एक दिवस वासुदेव माझ्या डोळ्यासमोर आहे, हा परमात्मा, जगाचा, सृष्टीचा निर्माता माझ्या लाडक्या अर्जुनाच्या बरोबर आहे. तर आज ना उद्या या युद्धामध्ये काहीतरी हा कारण काढून थांबवेल आणि हा विनाश थांबवेल, हे भीष्माचार्यांच्या डोक्यात असलेलं गणित. पण युद्ध करतोय तर दाखवायला पाहिजे ना, म्हणून मग पुढं त्यांनी ते युद्ध करताना दाखवलं होतं. पण हे आत्ता का सांगतोय, अजून इथं तर युद्ध सुरूच झालं नाही आहे. ही वैचारिकता लक्षात यावी, भगवंताची खेळी लक्षात यावी म्हणून सांगतोय. अर्जुनाने पाहिलेले भीष्माचार्य हे वास्तविक त्याच्या विरुद्ध नसून यांच्या बाजूला असून दाखवणं तर गरजेचं होतं, त्याच्या विरुद्ध उभा आहे. आणि भगवंतानी योग्य निर्णय करावा ह्याच्यासाठी दिलेली वेळ, म्हणून दोघं जण एकमेकांच्या समोर होते. जर तुम्ही चरित्र बघितलं, अभ्यास केला भीष्माचार्यांचा, द्रोणाचार्यांचा, तर लक्षात येईल कर्णाचा की हे त्यांच्या कौरवांच्या विरुद्धच होते, पण परिस्थितीने त्यांना जसं सांगितलं, उदाहरण सांगितलं, जसं विवेकानंदांनी उदाहरण दिलं की त्या पक्षांनी त्याच्यामध्ये आहुती दिली की माझ्या
माझ्याकडं येणाऱ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं माझं कर्तव्य आहे, तसं कर्णाने नंतर तेव्हा दुर्योधनासाठी स्वतःचा जीव दिला होता, की माझ्या मित्राने केला होता, मित्रासाठी केलेलं कर्तव्य होतं ते. हे नंतरचा भाग. हे आत्ता सांगायचं कारण असं की आपल्याला परिस्थिती, अवस्था हे कळणं गरजेचं आहे, की भगवंत काय खेळी खेळतायत, भगवंत काय सांगायचा प्रयत्न करतायत. एका पटावरती त्यांनी सगळं कसं गणित मांडलेली आहेत आणि त्या अर्जुनाला ते सांगतायत की तू तुझं फक्त कर्तव्य कर, बाकी तुला काही घेणं देणं नाही आहे. हे तू बघतोयस ते तसं नाहीच आहे, त्यामुळे तू तुझं डोकं चालवू नकोस. जे तुला वाईट दिसतंय ते मुळात चांगलं आहे, कारण ते चांगलं आणि वाईट हे तुला बघायचा, कळायचा अधिकार नाही. अरे तू मूर्ख माणसा, ते जर दुसऱ्याच्या बाजूने लढताना तुला उभे दिसत आहेत, तर याचा अर्थसुद्धा एवढी तुला बुद्धी कळू नये की तुझ्या विरुद्ध आहेत आणि तू राजा आहेस. म्हणजे श्रीकृष्ण काय करतोय, तिथल्या तिथं 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 येऊन एकच प्रश्न, तुला लढायचं आहे, तुला हे धनुष्य उचलायचं आहे. फक्त कर्तव्यासाठी त्या अर्जुनाची जी निवड त्यांनी केलेली होती, युद्ध करायचं आणि अधर्म नष्ट करून धर्माची स्थापना करायची आहे, याचं जे फक्त काम होतं ते ह्या दोघांच्या मार्फत चालू होतं. दोन्ही बाजूंनी खेळणारा हा श्रीकृष्णच होता. अर्जुनाच्या बुद्धीमार्फत प्रश्न विचारणारही कृष्णच होता आणि त्याला उत्तर देणाराही कृष्णच होता. फक्त मध्ये जी अवस्था निर्माण होती, ती गोंधळलेली अवस्था म्हणजे काय असतं हे दाखवण्यासाठी अर्जुन तिथं होता, कारण तो ज्ञानी होता. लक्षात घ्या, तिथनं पटकन निघून नाही गेला, तोही चिवट होता, तोही श्रीकृष्णाला प्रश्न विचारत होता, कारण त्याला माहिती होतं की धर्मस्थापनेसाठी आपलाच उपयोग केला जात आहे आणि आपणच आहे, पण भगवंताची मायाच अशी आहे, त्या मायेच्या विचारांच्या जाळ्यामध्येच हा अर्जुन अडकलेला आहे की त्या क्षणी त्याला कळत नाही की मी कोण आहे, पण त्या आपल्या बुद्धीवरती त्या भगवंताचं राज्य असतं आणि त्याप्रमाणे तो श्रीकृष्ण प्रजेसाठी हितात असलेले प्रश्न अर्जुनाच्या मुखातनं विचारत होता. आणि त्याच्यामध्येच तो पुढं प्रश्न अर्जुन हा भगवंताला विचारतो की तू म्हणतोयस ते कृष्णा सगळं मला आता पटत चाललेलं आहे, योग्य आहे, पण कर्म आणि कर्मफल ह्याचं जे फलित आहे, या युद्धाचं जे फलित आहे, या प्रत्येक देहाचं जे कर्म आहे, जी क्रिया आहे, याचं जे फल आहे, फल म्हणजे फलित, फलित म्हणजे फुलणं, फुलणं म्हणजे उत्पत्ती, म्हणजे कर्माची नवीन क्रिया केल्यानंतर नवीन होणारी जी उत्पत्ती आहे, ती नवीन उत्पत्ती विध्वंसक आहे का समाजासाठी उत्तम आहे. कारण झालेला विध्वंस जो होणारा जो आहे हा समाजासाठी उत्तम उदाहरण असणारे, योग्य उदाहरण असणारे का अयोग्य उदाहरण असणारे, ह्याचं मला तू केशवा उत्तर दे. कारण काय आहे की मी तुला, तू म्हणतोस त्याचा समाविष्ट वगैरे सगळं होतं आहे, पण उद्या असं घडायला नको की उद्या घनघोर काहीतरी व्हायचं, मी तुला हो म्हणायचो आणि लोक म्हणतील हे अर्जुनाने केलं, त्याचा दोष माझ्या नशिबी येईल रे. मग त्यामुळे तुम्हाला आधी नीट समजावून सांग की हा जो विनाश होणार आहे, हा विनाश माझ्यासाठी कसा योग्य आहे, माझ्या कर्माच्या कर्मफलाच्या अनुषंगाने ते तुम्हाला सांगितलंच तर बरं होईल. कारण कर्म तर मारणं, एखाद्याला मारलं तर त्याचं कर्म काय त्याला मोकळं केल्याचं होणार नाही, मारल्याचं पाप माझ्या पातकी लागणार आहे. मग त्याला पाप कसं म्हणायचं नाही हे तू मला केशवा सांग. मी माझ्या नातेवाईकांना तू जसं म्हणलास की माझं मी कर्म केलं, माझं कर्तव्य केलं, तरी शेवटी माझ्या शस्त्रांनी तो देह मुक्त होणार आहे, मग त्याला माझं पाप मला त्याचं कसं लागणार नाही हे केशवा तू हे मला सांग. की त्या कर्माचं फल असं कसं निघेल की मी त्याला मारलं आहे पण त्याचं फल मला उत्तम मिळेल, हे तू मला सांग. म्हणजे भगवंत अर्जुनाला काय उत्तर देतात ते आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.